नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपली प्रतिक्रिया ही कळवा. गेल्या 5-6 महिन्यापूर्वी महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेत आलं आणि त्यापूर्वी एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री होते आणि आता देवेंद्र फडणवीस गेल्या 6 महिन्यापासून महायुतीचं मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत, महायुतीचे नेते म्हणून काम पाहत आहेत. मात्र या दोन नेत्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा एकनाथ शिंदे यांचा भारी भरलाय की देवेंद्र फडणवीस यांचा भारी भरलाय? कोण मुख्यमंत्री पदासाठी कार्यक्षम म्हणून पुढे आलं आहे आणि लोकांचं एक मत पुढे येतं आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे हे केंद्रामधून निधी आणण्यात देवेंद्र फडणवीस यांना भारी भरतायत का, भारी पडले का, अशी एक चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कारण एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी जवळीक साधून होते आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांना गेल्या 2.5 वर्षापूर्वी 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये यश आलेलं दिसतंय. मात्र तेच गेल्या 6 महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार हा आपण स्वबळावर चालू, राज्याच्या उत्पन्नाच्या बळावर चालू असा एक पवित्रा घेत असल्याचं काही राजकीय जाणकारांचं मत आहे आणि त्यानुसारच ते राज्यातील उत्पन्न आणि त्यावरच राज्याचा गाडा कारभार कसा चालेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्यामुळे अनेक खात्यामध्ये तिजोरीमध्ये निधी खर्च करताना अडचणी येत आहेत. तिजोरीत खडखडाट झाला आहे का असा एक प्रश्न पडतो. मागे शिंदे सेनेचे संजय शिरसाट यांनीही माझ्या खात्याचा निधी इतरत्र वळवाला गेला असा एक आरोप केला आणि त्यामुळे हे समाज कल्याण खातं बंद करा अशी एक त्यांनी मागणी केली. तीच परिस्थिती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातही आपल्याला पाहावयास मिळाली. महायुतीने गेल्या 6 महिन्यापूर्वी निवडणूक लढताना आपल्या जाहीरनाम्यामध्ये विशेषतः भाजपाने, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना, मतदारांना आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, 7/12 कोरा, 7/12 कोरा असं एक स्टेटमेंट त्यांचं आपल्याला नेहमीच भाषणामध्ये ऐकवायस मिळालं. आणि सत्तेत आल्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं जे आश्वासन आहे ते पाळलं नाही आणि शेतकऱ्यांची मागणी झाल्यानंतरही कर्जमाफी केली गेली नाही. त्यास कारण सांगताना अर्थमंत्री अजित पवार म्हणतात की आम्ही तसं बोललोही नाही. मात्र सध्या राज्याची परिस्थिती ही कर्जमाफी संदर्भातली नाही. तर महायुतीचं सरकार हे राज्यात असताना, केंद्रात असताना महायुती सरकारने भाजपाचे जे आश्वासन शेतकऱ्यांना कर्जमाफीचं दिलेलं आहे आणि लाडकी बहीण योजना जी निवडणुकीपूर्वी महायुतीने राबवण्याचं ठरवलं आणि निवडून आल्यानंतर महायुती सत्ता आल्यानंतर 1,500चं 2100 करू असं एक आश्वासन लाडक्या बहिणींनाही दिलं होतं. मात्र तेही पाळण्यात महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरले. या सर्व बाबी आपल्याला असं लक्षात आणून देत आहेत की देवेंद्र फडणवीस हे केंद्रातून महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राला कर्जमाफी असो, लाडकी बहिणी योजनेसाठी निधी असो की इतर काही समाज कल्याण विभागाचा निधीचे टंचे असो, अनेक असे प्रकल्प आहेत जे निधी अभावी रखडलेत का असा प्रश्न पडतो. मात्र राज्यात महायुती सरकार आहे
केंद्रातही महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे राज्यामध्ये काम करत असताना, निधी खर्च करत असताना राज्याला निधीची कमतरता भासली नाही पाहिजे. कारण जनतेचा महायुती सरकार असो कोणतंही सरकार असो, निवडून देताना एकच विचार करतं की राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार आहे. महायुतीचं सरकार केंद्रात असल्यामुळे राज्यातील जनतेने महायुतीच्या सरकारला गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये आणलं आणि लोकांची, जनतेची हीच अपेक्षा होती की केंद्रामध्ये जर महायुतीचं सरकार आहे तर त्याचा फायदा राज्यात मोठा निधी आणण्यासाठी होईल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असो, बेरोजगारांचे प्रश्न असो, औद्योगिक प्रश्न असो, पाणी संदर्भात प्रश्न असो, विजेच्या संदर्भात प्रश्न असो, हे प्रश्न सोडवण्यामध्ये महायुती सरकार हे यशस्वी होईल. कारण केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. असं सर्व गणित डोक्यात ठेवूनच मतदारांनी, शेतकऱ्यांनी, लाडकी बहिणीने महायुती सरकार निवडून आणलं आणि आता मात्र महायुती सरकार हे आपण दिलेला शब्द पाळण्यास तयार नाही का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. कारण शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून कर्जमाफी संदर्भात आक्रमक झाल्याचं पाहावयास मिळतं. आम्हाला कर्जमाफी द्या. अनेक शेतकऱ्यांनी यासाठी आत्महत्याही केलेल्या आहेत आणि दररोज 7 ते 8 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत असल्याचं आपल्याला निदर्शनास येतं आहे. तरीही महायुती सरकार हे शेतकऱ्यांचं कर्जमाफी संदर्भातलं निर्णय घेण्यास अपयशी ठरलेलं आहे. केंद्रातून मोठा निधी आणून महायुतीचं सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं अपेक्षित आहे. तेव्हाच महायुतीच्या शासनाचा फायदा, केंद्रात आणि राज्यात असल्याचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा आहे. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना करता एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये सर्व विभागांना मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पटवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे का, असं एक बोललं जातं आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलेले नाही का, की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा, राज्याचा जो कारभार आहे तो महाराष्ट्राच्या उत्पन्नावर चालवण्याचा प्रयत्न करत आहेत का. त्यामुळे सर्व विभागांना जो निधी अपेक्षित आहे तो निधी उभारताना देवेंद्र फडणवीस यांची दमछाक होते का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे यापुढे देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे जास्तीत जास्तीचा निधी आपल्याला कसा मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अपेक्षित आहे आणि राज्याचा जो आर्थिक डोलारा आहे तो कसा सांभाळता येईल आणि राज्याची ज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो कसा मिटवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अपेक्षित आहे. तेव्हाच महायुतीचं सरकार केंद्रात आणि राज्यात असल्याचा फायदा जनतेला दिसेल आणि येणाऱ्या काळातही महायुतीचा जो मतदार आहे तो टिकून राहील असंही अनेक जाणकारांचं मत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळाची आता तुलना होऊ लागली आहे आणि एकनाथ शिंदे हे वारंवार म्हणत आहेत की मी 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जनतेची मोठ्या प्रमाणावर कामे केली, त्यामुळेच महायुतीचं हे सरकार पुन्हा निवडून आलं, असंही त्यांनी अनेक भाषणात सांगितलेलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये अपयश येते का. गेल्या 6 महिन्याचा कार्यकाळ आपण बघता हे निदर्शनात येतं आहे का, पुढे येतं आहे का, की महाराष्ट्राला जो अपेक्षित निधी आहे सर्वांगीण विकासासाठी तो केंद्र सरकारकडून आणण्यात अपयश येतं आहे का.
ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पटवण्यात अपयशी ठरलेत का? आणि अपेक्षित निधी आणण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत का, की त्यांना अपेक्षित निधी आणता येत नाही आहे? दुसरीकडे तुलना करता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे केंद्रातील या नेत्यांशी चांगले संबंध आपल्याला गेल्या काही दिवसात दिसत आहेत. त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांचे संबंध त्या तुलनेत कमी पडत आहेत का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा, की देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी जो निधी आणणे अपेक्षित आहे तो निधी आणताना दिसत आहेत का? आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न, लाडक्या बहिणीला जो शब्द दिलेला आहे 1,500चा 2100 करू, आणि इतर काही जे प्रश्न आहेत, समाज कल्याण विभागाच्या निधीचा प्रश्न असो, असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रासमोर आहेत आणि ते सोडवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश येईल का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.